हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ खूप छानच होणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नाचण्याची भाकरी कशी बनवायची आणि कणियाची म्हणजे तांदळाची भाकरी कशा पद्धतीने मी बनवते, तेही लाटून पिठाला हात न लावता. एकदा काही आपण लाटण्याला किंवा कोळपटण्याला पीठ लावून ठेवलं, त्याच्यानंतर मी मध्ये हात लावत नाही, फक्त असं लाटण्याच्या सहाय्यानं गोल गोल फिरवून घेते आणि भाकरी ना इतकी छान होते, कुठंच फाटत नाही, कुठंच कट लागत नाही. तर तुम्ही इथं बघू शकता मी कशा पद्धतीने भाकऱ्या बनवत आहे लाटून. तर खूप छान भाकऱ्या होतात, सॉफ्ट होतात, अगदी कडक होत नाहीत भाकऱ्या, कारण याच्यामध्ये ना पीठ जास्त लावायची गरजच आपल्याला पडत नाही त्याच्यामुळे. आणि आपण थापटून भाकऱ्या करतो ना, त्याला आपण मध्ये मध्ये पीठ लावतो बघा. तर इथं तसं काही नाही, फक्त थोडंसंच पीठ लागेल आपल्याला पहिल्यांदा लावताना. आणि लाटण्याच्या सहाय्यानं असं राऊंड राऊंड फिरत फिरत भाकरी आपल्याला मोठी करायची असते, जेवढी पाहिजे तेवढी. मी सध्या भाकरी मोठीच करते, मला मोठीच आवडते. जर मी लहान भाकऱ्या केल्या तर त्या माझ्या मनालाच येत नाहीत, म्हणून मी इथं माझी भाकरी मोठीच असते. इथं मी भाजून पण तुम्हाला दाखवणार आहे आणि लाटून सुद्धा मी दाखवत आहे कशा पद्धतीनं. पहिल्यांदा मी लाटायचा व्हिडिओ बनवणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. भाकरी लाटून झाल्यानंतर मी भाकरी कशी फुगवायची भाकरीला, जर फुगत नसेल तर, किंवा लाटताना भाकरी आपली दुमडते बघा, असं लाटताना सुद्धा सगळी भाकरी आपली अशी दुमडून जाते, तर तेव्हा काय करायचं आपल्याला तेही तुम्हाला सांगणार आहे. तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळची धावपळ खूप होते आणि आपल्याला जेवण करताना खूप टाइम सुद्धा लागतो, भाकऱ्या करताना स्पेशली खूप टाइम जातो आपला. म्हणून मी याच्यावरतीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. ज्या लेडीज ज्या असतात तर त्यांना बाहेर जावं लागतं, तर सकाळचा टिफिन मुलांचा आपला द्यायला पण टाइम लागतो. पण अशा पद्धतीच्या आपण ना भाकऱ्या करून आपण घराच्या बाहेर पडू शकतो लवकर टायमात मध्ये. तर भाकऱ्याच करायला सर्वांना खूप अवघड जात असेल असं मला वाटतंय, कारण याच्यामध्ये थोडासा टाइम पण लागतो ना. बडून भाकऱ्या करतो किंवा पाण्यावरच्या भाकऱ्या ज्या असतात तर त्या करायला. तर अशा पद्धतीने तुम्ही लाटून भाकऱ्या केल्या ना, तर तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. आणि एकदा काय तुम्हाला लाटायची सवय झाली तर तुम्ही एकदम पटदिशी भाकऱ्या बनवू शकता. फक्त 1 मिनिटाच्या आतमध्येची भाकरी आपली लाटून तयार होते आणि फक्त आपल्याला भाजून तेवढंच घ्यायचं असतं. म्हणून ह्या भाकऱ्या असतात ना, त्या प्रत्येकाने शिकावं असं मी म्हणते. काही काही जणांच्या घरामध्ये खूप जास्त फॅमिली असते, तर त्यांना सुद्धा ही भाकरी ना खूप करायला सोपी जाईल आणि त्यांचं सुद्धा काम लवकर होईल आणि कंटाळा पण येणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी ह्या प्रकारच्या भाकऱ्या शिकल्या पाहिजेत नक्कीच. पहिल्यांदा थोडंसं अवघड जाईल, पण नंतर नंतर जसजशी आपल्याला प्रॅक्टिस होऊन जाईल ना, तसं आपण भाकरीचा स्पीड जो असतो ना, तर खूप फास्ट होतो आणि भाकऱ्या करायला सुद्धा आपल्याला अवघड वाटत नाही, इझिली आपण करू शकतो भाकऱ्या. तर मी इथं कशा प्रकारे लाटत आहे बघा, लाटण्याच्या सहाय्यानं गोल फिरवून असं तशा प्रकारे फक्त हलक्यावरती आपल्याला लाटणं जे असतं ना, तर ते राऊंड राऊंड फिरवायचं असतं. एकदम प्रेस करून जर आपण लाटणं जर भाकरीवरती फिरवली तर भाकरीचं जे पीठ असतं ना, तर ते खाली चिपकून बसतं आणि लाटण्याला सुद्धा लागून ते भाकरी ती आपली फाटू शकते. त्यामुळे हलक्यावरतीच भाकरी लाटायची असते. आता इथं बघा, भाकरी आपली दुमडली गेलेली आहे, तर ती व्यवस्थित कशी करायची बघा. मी हलक्यावरती भाकरीला असं दुमडून घेते आणि तिथं थोडंसं प्रेस करते हलक्यावरती, म्हणजे भाकरी आपली खालती सुद्धा चिपकू नये. आता मी फिरवते बघा पुन्हा एकदा पीठ लावून. आता चिपकली भाकरी कारण तिथं थोडंसं आपलं पीठ जे आहे ना ते कमी पडलं, त्याच्यामुळे भाकरी आपली ती चिपकून बसली आणि ती दुमडली. तर असं झालं तर तुम्ही थोडंसं त्याच्यावरती पीठ लावा खालती किंवा वरती थोडंसं लावा आणि पुन्हा आपण तशाच प्रकारची लाटणं जे असतं ना, तर ते फिरवायचं असतं. त्यामुळे भाकरी आपली छान अशी होते बघा. इथे मी किती मोठी भाकरी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. फुल तवा आपला भरलेला आहे आणि हा तवा जो आहे तो भिड्याचा तवा आहे, मी मार्केटमधून आणलेला. मागच्या व्हिडिओमध्ये मला कोणत्या तरी ताईंनी कमेंट केलेली, हा तवा कुठून मिळतो त्याची लिंक पाठवा. तर मी ऑनलाईन तवा घेतलेला नाही, तर मी मार्केटमधून आणलेला आहे, त्याला भिड्याचा तवा म्हणतो आपण. तर या तव्यावरती भाकऱ्यांना खूप छान होतात, जास्त जळत पण नाहीत आणि खाली चिपकत पण नाहीत. जर भाकरी जर खाली चिपकली तर आपण थोडंसं पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आणि नंतर आपण भाकऱ्या केलं ना, तर खाली चिपकत नाहीत आणि जळत सुद्धा नाहीत. खूप छान भाकऱ्या होतात या तव्यावरती. मी तर याच तव्यामध्ये भाकऱ्या करते. काही काही वेगळी लोखंडाचा तवा असतो ना, त्या तव्यामध्ये सुद्धा करतात. लोखंडाच्या तव्यामध्ये ना भाकऱ्या खूप
जळतात, त्यामुळे भाकऱ्या फाटू सुद्धा शकतात, उचलता येत नाही जळल्यामुळे आणि कच्च्या राहू शकतात. म्हणून हा तवा परफेक्ट आहे भाकऱ्या करायला. तुमच्या तिथं जर मिळत असेल तर तुम्ही असा बिड्याचा तवा घेऊन भाकऱ्या बनवू शकता. खूप छान होतात भाकऱ्या, एकदा नक्की ट्राय करून बघा. आता ही भाकरी आहे ना एवढी मोठी, तर काही जणांची फाटू शकते एवढी भाकरी, म्हणून तुम्ही पहिल्यांदा ना थोडी थोडी छोटी भाकरी बनवायचा प्रयत्न करा. जसं तुम्हाला सवय झाली ना त्याच्यानंतर तुम्ही मोठी भाकरी बनवला तरी चालेल. पहिल्यांदा तुम्ही जर ही अशी प्रकारची भाकरी बनवत असाल लाटून, तर तुम्हाला थोडासा त्रास होईल. नंतर प्रॅक्टिस झाली की तुम्हाला सुद्धा काही वाटणार नाही. म्हणून ह्या भाकरीचा जेवढा तुम्ही सराव कराल ना तेवढं तुम्हाला सोपं जाणार आहे आणि सकाळची तुमची कामं सुद्धा बाकीची होऊन जातील पटपट. कारण भाकऱ्याच करायला खूप टाइम जातो. म्हणून मी अशा प्रकारच्या भाकऱ्या करायचा खूप खूप म्हणजे खूप प्रॅक्टिस केली होती. त्याच्यानंतर मला या अशा भाकऱ्या आल्या होत्या. जर पुरणपोळी आपल्याला करायची असते ना, तर पुरणपोळी सुद्धा मी अशा प्रकारे लाटते. कुठंच उचलून टाकत नाही किंवा एकदा जर मी पीठ लावलं तर परत मी पीठ लावत नाही. आपला ज्या गोळा असतो ना पिठाचा त्याला, तर तो सुद्धा मी व्हिडिओ केव्हा तरी अपलोड करेनच, तेव्हा तो व्हिडिओ बघू शकता. पुरणपोळी कशा प्रकारे फिरवायचं गोल गोल राऊंड राऊंड आणि मोठी पुरणपोळी जी असते ती बनवायची, तर तो सुद्धा व्हिडिओ बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.